नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण आलेलो आहेत साऊथ गोव्यामधील वन ऑफ द बेस्ट बीचला भेट देण्यासाठी। आणि मंडळी, हे जे बीच आहे ना, हे याच्या व्हाईट सँडमुळे पण आहे ना खूप प्रसिद्ध आहे। याला व्हाईट सँड बीच असेही म्हणतात आणि आज आपण याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। मंडळी, हे बीच आहे ना याच्या सुंदरतामुळे इतके प्रसिद्ध आहे की गोव्यातीलच नव्हे तर आय थिंक मला असं म्हणतात भारतातील हे सर्वात सुंदर बीच म्हणून हे ओळखलं जातं। हे बीच म्हणजे कॅव्हेलोसिन बीच, साऊथ गोवा। आज आपण याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर चला आज आपण हे बीच एक्सप्लोर करूया आणि ह्या बीचची विशेषता जाणून घेऊया। तर चला आपण आज बघूया आजूबाजूला काय काय आहे। तर मंडळी, विशेषतः कॅव्हेलोसिन बीच मध्ये जे पर्यटक येतात ना, हा सनसेट बघण्यासाठी येतात, कारण येथील सनसेट खूपच सुंदर असतो आणि तुम्हाला पण येथील सनसेट नक्कीच आवडेल। कारण काय माहिती का, सनसेटच्या वेळेस या बीचची सुंदरता आणखीनच निखरून दिसते। तुम्हाला पण येथील सनसेट नक्कीच आवडेल। तुम्ही पण या बीच वरती सनसेट बघण्यासाठी नक्कीच या। किती सुंदर इथून व्ह्यू दिसतोय, या समुद्राच्या लाटा, येथील खळखळाट आणि येथील पर्यटकांची गर्दी बघून तुमचं मन नक्कीच आकर्षून येईल। नक्कीच हा सनसेट बघण्यासाठी एकदा तरी कॅव्हेलोसिन बीचला नक्की या। मंडळी, कॅव्हेलोसिन बीचला व्हिजिट द्यायची आणि बीच पण खूप सुंदर आहे आणि बीच पण खूप आवडते, पण व्हिजिट द्यायची कशी, इथे यायचं कसं? हो, तर तुम्ही इथे येऊ शकता मडगाववरनं। मडगावला तुम्ही आले की तुम्ही इकडनं बाय बसने पण इकडे येऊ शकतात आणि त्याचबरोबर स्वतःची स्कूटी इकडे हायर करून स्कूटीने येऊ शकता, टॅक्सीने पण येऊ शकता। बसने आलं तर साधारणतः तुम्हाला 30 रुपये इथनं भाडं पडेल आणि स्कूटी वगैरे जर घेतली तर तुम्हाला स्कूटी 500 रुपये पर डे इथे मिळेल। आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला मंडळी, स्कूटी जेव्हा आपण घेतो ना त्यावेळेस आपलं एक व्हॅलिड आयडी प्रूफ ते घेत असतात आणि 2000 रुपये ते ऍडव्हान्स मध्ये आपल्याकडनं घेत असतात। स्कूटी घेताना मंडळी फक्त त्याचा व्हिडिओ वगैरे काढून घ्या, कारण काय माहिती का, नंतर त्याला काही क्रॅचेस वगैरे पडलेले असेल तर नंतर जो आपल्याला स्कूटी देतो त्याबरोबर वाद नको, कटकट नको, त्यासाठी स्कूटीचा व्हिडिओ नक्की तुम्ही घ्या। तर तुम्ही अशा पद्धतीने मडगाववरनं कॅव्हेलोसिन बीचला येऊ शकतात। तर मंडळी, कॅव्हेलोसिन बीच फेमस काय माहिती का, कॅव्हेलोसिन बीच फेमस आहे त्याच्या शांततामय वातावरणामुळे। येथील शांतता तुमचं मन जिंकून टाकेल, त्याचबरोबर येथील व्हाईट सँड पण तुमचं मन जिंकून टाकेल। त्याचबरोबर कॅव्हेलोसिन बीच याची नाईट लाईफ जर म्हटलं तर ती अतिशय लोकप्रिय आहे। कारण काय माहिती का, या शांततामय समुद्रामध्ये अशी नाईट लाईफ म्हणजे येथील शॅक्स वगैरे हे तुमचं मन जिंकून टाकेल आणि येथील समुद्रातील लाटा वगैरे बघून तुमचं मन अतिशय प्रसन्न होणार। त्यासाठीच हे बीच प्रामुख्याने फेमस आहे। मी तर म्हणतो नक्कीच तुम्ही इकडे यावं, या कॅव्हेलोसिन बीचला व्हिजिट करावी आणि येथील स्विमिंगचा, त्याचबरोबर येथील नाईट लाईफचा, येथील गोवन फूडचा आणि येथील बीच सॅकचा आनंद घ्यावा असं मला वाटतं। कारण हे बीच मला तर पर्सनली खूप आवडलं आहे, येथील शांततामय वातावरणामुळे, शांततामय परिसरामुळे। तर मंडळी, या साईडला साधारणतः फॉरेन टुरिस्टची संख्या खूप जास्त असते, कारण त्यांना शांततामय जीवन आवडतं असतं। त्यामुळे इथे ना भरपूर सारे फॉरेन टुरिस्ट इकडे येत असतात। तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला भरपूर सारे बीच सॅक्स आहे। येथे दुपारच्या वेळेस तुम्ही मस्तपैकी चिल करू शकतात, बीच सॅकचा आनंद घेऊ शकतात, मस्तपैकी बीच सॅकला बसू शकतात आणि त्याचबरोबर येथे स्विमिंग देखील करू शकतात। तर मंडळी, आता पुढे जाऊया, अजून इकडे काय काय बघू। माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इकडे बीच वरती आले की रेतीमध्ये इथे तुम्ही मस्तपैकी भरपूर कलाकारी करू शकता। तुम्ही बघू शकता इथे कोणीतरी बच्चाने मस्तपैकी एक छोटासा डोंगर बनला आहे। तुम्ही पण इकडे येऊन असं मस्तपैकी बीच वरती असं काहीतरी बीच सँड मध्ये भरपूर काहीतरी कला करू शकतात आणि येथील बीच व्हाईट बीच सँडचा देखील आनंद घेऊ शकता। तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती सुंदर हा म्हणजे सनसेट झाला आहे आणि आता मीडियम असा रेडिशपणा, मीडियम असा नारंगीपणा त्या आलेला आहे आणि येथे भरपूर सुंदर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस वाटेल। येथील नाईट लाईफ पण तुम्ही एन्जॉय करू शकतात। आता तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात या बीचच्या जितक्या पण आहे त्यांच्या लाईट्स लागेल ना, त्यावेळी येथील सुंदरता अजूनच निखरून दिसेल आणि त्यामुळे या बीचची सुंदरता अजूनच द्विगुणित होईल आणि येथे तुम्हाला एन्जॉय करायला भरपूर मजा येईल। तर चला आपण आता
इकडच्या साईडने बघूया एक बीच सॅक्सला ना जेव्हा लाईट लागेल ना तेव्हा तुम्हाला येथील नजारा, येथील रमणीय दृश्य मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. मंडळी तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी सूर्यास्त झालेला आहे आणि इकडे थोडासा अंधार पडण्याची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेस येथील नाईट लाईफ अतिशय सुंदर दिसते आणि येथील नाईट लाईफ तुमचं मन जिंकून टाकेल. तुम्ही आता बघू शकता आता माझ्या मागे ज्या बीच सॅक्स आहे त्यांच्या लाईट्स वगैरे सर्व ऑन झाले आहे आणि किती सुंदर येथील नजारा दिसतोय, एक से बढ़कर एक. तुम्ही बघू शकता थोड्या वेळात जेव्हा इथे अंधार होईल तेव्हा याचं सौंदर्य अजूनच निखरून दिसेल. मंडळी येथील नाईट लाईफ बघण्यासाठी ना भरपूर सारे पर्यटक येत असतात. तर चला तुम्हाला येथील नाईट लाईफचा ना एक नजारा दाखवतो. ज्यावेळेस या संध्याकाळी बीच सॅक्स असतात त्यांच्या लाईट्स वगैरे ऑन होतात त्यावेळेस ना या बीचची सुंदरता ना अजूनच निखरून दिसते. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर हे बीच सॅक्स आहेत आणि त्यांच्या लाईट्स ऑन झालेल्या आहेत. त्यामुळे येथील नाईट लाईफ अजूनच उठून दिसते आणि या नाईट लाईफ मध्ये येथील गोवन टेस्टी अशी फूडचा आनंद घ्यायला ना खूप मज्जा येते. मंडळी किती सुंदर दिसतो हा नजारा. त्याचबरोबर येथील सुंदर सुंदर हे बीच बघायची मज्जा पण आहे ना एक आगळी वेगळीच असते. तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने जेव्हा अंधार होतो तेव्हा हे बीच कसं दिसतंय, येथील सुंदरता पण आहे ना अजूनच निखरून दिसत राहिली. तुम्ही जेव्हा कॅव्हेलोसिन बीचला येणार ना तेव्हा येथील नाईट लाईफ तर नक्कीच एन्जॉय करा, पण त्याचबरोबर ना येथील कॅन्डल लाईट डिनर ना तो सुद्धा तुम्ही ना नक्की एन्जॉय करा. तुम्हाला ना त्याचा पण खूप आहे ना आनंद मिळेल आणि खूप मजा येईल. तुम्ही माझ्या मागे बघू शकता भरपूर सारे पर्यटक जे आहे ना ते कॅन्डल लाईट डिनर साठी इथे बसलेले आहेत आणि त्यांना पण खूप मजा येते. कारण का माहिती का, आपण कॅन्डल लाईट डिनर करतो त्याच वेळेत ना येथील समुद्राच्या लाटांचा आवाज आपल्या कानावरती पडतो आणि येथील गोड गोड म्युझिक आपल्या कानावरती पडतं आणि त्यामुळे ना आपलं कॅन्डल लाईट डिनर तर एकदम मस्तपैकी होतोच. पण त्याबरोबर ना समुद्रकिनारी आपण जेवण केल्याची मज्जा पण आहे ना आपल्याला एक वेगळीच येते. तर मंडळी वेळ झाली आहे रजा घेण्याची. मी म्हणतो नक्कीच तुम्ही इकडे या, त्या कॅव्हेलोसिन बीचला भेट द्या, येथील नाईट लाईफचा आनंद घ्या, येथील त्याची फूडचा पण आनंद घ्या. तर पुन्हा भेटूया आणखीन काही नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.